जम्मू काश्मीरमधील डोडा भागामध्ये आज पहाटेपासून पुन्हा एकदा चकमक सुरू आहे। डोडा परिसरामधील कास्तीगड भागामध्ये चकमक सुरू आहे। डोडामध्ये दहशतवाद्यांविरोधामध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईचा आजचा चौथा दिवस आहे। काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाकडे आहेत। त्याच अनुषंगाने सर्च ऑपरेशन सुरू आहे। 2 दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबारामध्ये 4 जवान शहीद झाले होते। जम्मू काश्मीरमधील डोडा भागामध्ये आज पहाटेपासून पुन्हा चकमक सुरू झालेली आहे। महेश बागल माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। महेश, अपडेट्स। नक्कीच गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील वेगवेगळ्या परिसरामध्ये दहशतवाद्यांशी चकमक भारतीय लष्कराची होत आहे आणि अशामध्ये भारतीय लष्कराचे जवान शहीद होत असताना दहशतवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात येत आहे। आताच्या परिस्थितीमधली लेटेस्ट अपडेट अशी आहे की जम्मू काश्मीरमधील डोडामध्ये पुन्हा एकदा भारतीय लष्कर आणि दहशतवादी जे लपून बसलेले होते या दोघांमध्ये चकमक सुरू झालेली आहे। दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला सडेतोड उत्तर भारतीय जवानांकडून दिलं जात आहे। डोडा येथील कास्तीगड भागात रात्री उशिरापासून दहशतवाद्यांचा एन्काउंटर सुरू झालेला आहे। ते अद्यापही सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। या संदर्भात अधिक सांगायचं झालं तर सोमवारी दहशतवाद्यांशी जी चकमक झालेली होती त्यामध्ये लष्कराचा एक कॅप्टन आणि 3 जवान असे शहीद झालेले होते। त्यानंतर लष्कराकडून संपूर्ण परिसरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले होते आणि सर्च ऑपरेशन दरम्यान ज्या ठिकाणी दहशतवादी आढळून येत आहेत त्यांना कंठस्नान घालण्यामध्ये भारतीय लष्कराला यश येत आहे। अशाच प्रकारे डोडामध्ये आणखीन एक चकमक आता सुरू झालेली असून यामध्ये लवकरच उरलेल्या दहशतवाद्यांचा सामना जो आहे तो भारतीय लष्कर करून त्यांना कंठस्नान घालेल असं सांगितलं जात आहे। महेश, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।